आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय एकदम क्रिसमस स्पेशल प्लम केक, तोही एकदम सोप्या पद्धतीने. आणि बघा मी कट करून दाखवते, किती मस्त एकदम सोप्या पद्धतीने कट होत आहे. अजिबात याला कोणतीही जास्ती मेहनत वगैरे काही नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे. आणि बघा एकदम परफेक्ट असा आपला केक बनलेला आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी 2 संत्र घेतलेली आहे. संत्र व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि ताजे संत्र वापरायची आहे. ते यांची व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे आणि याची व्यवस्थित स्लाइस करून घ्यायचे आहेत. तर संत्र्याचा मी ज्यूस बनवून घेत आहे. तर मी मॅन्युअल ज्युसरमध्ये याचा ज्यूस बनवत आहे. तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चाळणीने सुद्धा घेऊ शकता, जसं आपण लिंबाचा रस काढतो त्या प्रकारे. तर बघा आता याला सोलून झालेलं आहे. याची व्यवस्थित स्लाइस करून घेऊयात. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एक 2 ते 3 मिनिटामध्ये कोणत्याही फ्रूटचा ज्यूस बनवू शकता आणि त्याला अजिबात वेळ सुद्धा लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे स्लाइस करून घेते, जेणेकरून काय होईल की ज्यूस बनवताना सोपं जाईल. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे, खूप स्पेशल आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर बघा आता सर्व जवळजवळ स्लाइस करून झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे एक ज्युसर आणि ज्युसरमध्ये याचं व्यवस्थित काय करायचं आहे, रस काढून घ्यायचा आहे. तर 2 संत्र्यांचा आपल्याला ज्यूस काढायचा आहे. तर बघा याला मी ज्युसरमध्ये घालते आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये व्यवस्थित त्याचा रस काढून घेणार आहोत. हा ज्युसर मॅन्युअल आहे, त्यामुळे अजिबात यामध्ये इलेक्ट्रिक वगैरे काही वापरत नाही आहे. तर एकदम ज्यूस याचा नॅचरल निघतो. तर हे बघा अशा प्रकारे याचा रस काढून घेते मी. तर मी 2 संत्री इथे वापरलेली आहेत. तुम्हाला वाटलं असं तुम्ही अजून प्रमाण वाढवलं तरीही चालेल. तर बघा 1 ग्लास ज्यूस निघालेला आहे. तर आता आपण एक बाउल घेऊयात आणि त्यामध्ये हा जो बनवलेला ज्यूस आहे तो काढून घेऊयात. बघा गाळायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे, एवढा परफेक्ट ज्यूस बनलेला आहे. आता यामध्ये ड्रायफ्रूट घालते. तर मी यामध्ये घालते काजू, त्यानंतर टुटी फ्रुटी, त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बदाम. तर यांचे मी काप करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत किशमिश. तर तुम्हाला जर आणि कोणते ड्रायफ्रूट आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड ऑन करू शकता. आणि याला मिक्स करायचं आहे आणि याला मिक्स करून मी 6 ते 7 तासांसाठी रेस्टवर ठेवून देत आहे. अगर जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2-3 दिवस किंवा मग 8 दिवससुद्धा याला रेस्टवर ठेवू शकता. पण मी इन्स्टंट बनवत आहे, त्यामुळे 6 ते 7 तास फक्त याला भिजवून ठेवते. चला तर मग पुढची तयारी करूयात. तर मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये घातले दालचिनी, लवंग आणि काळी मिरी आणि त्यामध्ये इलायची घालायची आहे हिरवीवाली आणि याला व्यवस्थित पावडर करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर पावडर करून व्यवस्थित मी केलेलं आहे. आता याला बाजूला ठेवून देऊयात. आता घेतला आहे मी एक बाऊल. आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॅरेमल शुगर. तर याला मी सुरुवातीलाच करून ठेवलं होतं. कॅरेमल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याला स्लो फ्लेमवरती व्यवस्थित एकदम गरम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ती व्यवस्थित पागळत नाही आणि साखर एकदम विरघळून अशा प्रकारे होत नाही. आणि मग जेव्हा आपण गॅस बंद करायच्या जस्ट अर्धा मिनिट पहिला थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास, आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. तर आपली कॅरेमल शुगर तयार होते. तर ती घेतलेली आहे. त्यामध्ये मी घातले 2 ते 3 चमचे बटर. मटर मी व्यवस्थित मेल्ट करून घेतलेलं आहे. तर हे बटर रूम टेम्परेचरवरती मी करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी याला गरम केले, त्यानंतर याला थंड केले व्यवस्थित रूम टेम्परेचरवरती. तर 3 ते 4 चमचे तुम्ही जर बटर घातलं तर अगदीच उत्तम. तर यामध्ये मी बटर घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बघा अशा प्रकारे. तर मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत सुके इन्ग्रेडियंट. तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता यामध्ये सुके इन्ग्रेडियंट घालायचे आहेत. तर मी सुरुवातीला यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घेते. तर मी 1.5 चमचा व्हॅनिला एसेन्स यामध्ये ॲड केलेला आहे. याने काय होतं की याची खुशबू पण खूप मस्त येते आणि चव पण मस्त लागते. त्यामुळे व्हॅनिला एसेन्स यामध्ये नक्कीच ॲड करा. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे परफेक्टली.
तर आता आपण यामध्ये घालूया ड्राय इन्ग्रेडियंट. तर यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आता आपण मैदा इथे अजिबात वापरत नाही आहोत, गव्हाचे पीठ वापरत आहोत. तर मी चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये घालते 1.5 वाटी गव्हाचे पीठ. अगर तुम्हाला मैद्यामध्ये बनवायचं असेल तरी चालेल, पण गव्हाच्या पिठामध्ये हा जास्ती हेल्दी बनतो. आता यामध्ये मी घालते 2 ते 3 चमचे दुधाची पावडर. तर दुधाच्या पावडरने काय होतं की याला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि याची चव एकदम मस्त येते, जसं आपण मिल्क केक खातो तसं. आता यामध्ये मी घालते जे तयार करून मसाला ठेवला होता तो आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून चाळून घेते. हे बघा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा केक वगैरे बॅटर बनवता तर सुके पीठ वगैरे सगळं चाळून घ्या, म्हणजे काय होतं की यामध्ये लम्स वगैरे राहत नाहीत आणि एकदम व्यवस्थित मिश्रण एकजीव होतं. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेता येतील. हे बघा अशा प्रकारे. तर याला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. सुरुवातीला बघा मी यामध्ये अजून काही ॲड केलेलं नाही आहे, ना पाणी ना दूध, फक्त जे आपण कॅरमल शुगर ठेवली होती त्यामध्येच मी मिक्स करत आहे आणि कॅरमल बनवणं एकदम सोपं आहे. तर बघा अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये मी घालते जो आपण ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट व्यवस्थित भिजवून ठेवले होते ते यामध्ये मी घालते बघा. आणि सगळा ज्यूस जवळजवळ संपलेला आहे. ड्रायफ्रूटने सगळा ज्यूस एकदम सुकून घेतलेला आहे, सोक करून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घेते आणि बघा सगळे ड्रायफ्रूट असे मस्त फुगलेले आहेत. तर 6 ते 7 तास नक्कीच तुम्ही रेस्टला ठेवून द्या. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करते. हे बघा अशा प्रकारे. आणि खरंच याची चव खूप मस्त भन्नाट लागते. नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला आता गरज वाटलीच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड ऑन करा, चालेल. दूध पण ॲड केलं तरी चालेल, पण मी सजेस्ट करेल की पाणी ॲड करा. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते कारण बॅटर खूप जास्त थिक आहे. आपण एरवी जेव्हा केकसाठी बॅटर बनवतो ना, तर ते जास्त एकदम थिक नसतं, पण प्लम केकसाठी आपल्याला थिक बॅटर बनवायचं आहे. तर यामध्ये मी घालते 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि याला ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये घालते व्हिनेगर अर्धा चमचा आणि सगळे जिन्नस मिक्स करायचे. तर आपल्याला हे तेव्हा करायचं सगळं ॲड जेव्हा आपल्याला लगेच बेक करायला याला ठेवायचं आहे. अजिबात टाईम वेस्ट करायचं नाही, फटाफट सगळं मिक्स करायचं आहे एका डायरेक्शनमध्ये. आणि ही प्रोसेस करायच्या पहिलेच आपल्याला टीन सेट करून ठेवायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला बेक करायचा आहे केक. तर बघा मी टीन घेतलेला आहे, टीनमध्ये बटर पेपर घालून घेतलेला आहे, त्यामध्ये सगळं बॅटर काढून घेते. हे बघा बॅटर असं थिक घट्टच आहे एकदम, अजिबात पातळ नाही आहे. जर आपण पातळ बॅटर केलं तर काय होईल की सगळे जे ड्रायफ्रूट आहेत ते खाली तळाला बसतील आणि मग जेव्हा आपण केक बेक करू तर त्याची चव येणार नाही किंवा मग काय होईल की ते जळून जातील आणि केक खाताना बाईटमध्ये ड्रायफ्रूट येणार नाही. त्यामुळे यामध्ये काय करायचं, जास्त पाणी नाही घालायचं आहे, हलकं घालायचं आहे. फक्त बॅटर आपल्याला थोडंसं थिक वाटलं तरच ॲड करायचं आहे. आता यावरती मी घालते ड्रायफ्रूट. तर तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये ॲड ऑन करा. हे दिसायला सुंदर दिसतं, नाही घातलं तरी चालेल, पण दिसायला एकदम मस्त केक दिसतो. तर त्यामुळे काजू, बदाम आणि मनुके यामध्ये मी घातले. त्यानंतर आता आपण घालूयात थोडीशी टुटी फ्रुटी. त्याने काय होतं की केक अजून मस्त कलरफुल दिसतो. तर हे बघा केक आपला बेक होण्यासाठी एकदम परफेक्टली रेडी आहे. तर मी कुकर घेतलेला आहे, कुकरची शिटी आणि रबर काढून ठेवलेला आहे. आता बघा मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 10 मिनिटं याला मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण काय करूया, केकचा टीन ठेवून देऊयात. हे बघा अशा प्रकारे आणि याला झाकण लावूयात आणि मीडियम फ्लेमवरती याला 20 ते 25 मिनिटं बेक करून घेऊयात. फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे, शिटी वगैरे काढून ठेवायचे. तर 25 मिनिटाच्या नंतर बघा आपला केक एकदम मस्त बेक झालेला आहे आणि एकदम मस्त फुललेला आहे. थोडंसं ठेवताना मोठ्या भांड्यात ठेवा, म्हणजे काय होईल की एकदम असं बाहेर येणार नाही. आता याला मी थंड करून घेते व्यवस्थित. तर थंड करून घेतला मी अर्धा 1 तास. आता याला काय करायचं, डिमोल्ड करायचं आहे. ते नाईफने असे याचे एजेस लूज करून घेते, जेणेकरून काय होईल का हा एकदम मस्त डिमोल्ड होईल. तर बघा याला मी आता पलटी करून घेते असा. हे बघा आणि किती मस्त एकदम सुंदर असा आपला एकदम
प्लम केक क्रिसमससाठी तयार झालेला आहे. हे बघा, याच्यावरचा बटर पेपर मी काढून घेते. हे बघा, किती मस्त असा स्पॉन्जीचा एकदम सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. तर बघा, मी तुम्हाला आता कट करून सुद्धा दाखवते. आणि स्पॉन्ज बघा एकदम मस्त आलेला आहे, फुलून एकदम डबल झालेला आहे. फक्त यामध्ये जेव्हा तुम्ही बेक करणार ना, तर भांडं थोडं मोठं घ्या ज्यामध्ये बेक करायचं आहे, म्हणजे बाहेर एक्स्ट्रा येणार नाही. अदरवाईज केक एकदम मस्त झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, किती मस्त असा हा केक तयार झालेला आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय बाय.